सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी अमोल साहेबराव शिंदे गर्णीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. या लातूर नगरामध्ये जवळपास 17 ते 18 वर्षापासून संस्कृत विषयाची ट्युशन क्लासेस चालवतो आणि एकंदरीत अनेक संस्कृत विद्वानांच्या संपर्कात राहून त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभलं, प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या. अशा सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर या ठिकाणी व्याकरणावर आधारित अतिशय महत्त्वपूर्ण असा मुद्दा सादर करतोय. संस्कृत भाषेमध्ये जे पुरुषवाचक मुख्य सर्वनामे आहेत ते म्हणजे सह तौते, सा ते ताहा, तत्ते ताणी यांचे क्रमांक आहेत 1, 2, 3. त्याचबरोबर यांच्यासोबत देवः देवो देवाः, माला माले मालाः, वनम वने वनानी अशा कोणत्याही शब्दांची प्रथमा विभक्ती येत असते. त्वम युवाम युयम यांचे क्रमांक आहेत 4, 5, 6. अहम आवाम वयम 7, 8, 9. यांच्यासोबत क्रियापद वापरत असताना आपल्याला लट लकार परस्मय पदामध्ये तितः अंती सी थ थ मी वह मह यांचे क्रमांक 1 ते 9 आहेत. आता आपल्या समोर लट लकारच आहे पण आत्मनेय पद आहे. भाषते भाषेते भाषन्ते यामध्ये ते इथे अंते, से इथे द्वे, ई वहे महे हे प्रत्यय आपल्याला जोडून क्रियापद तयार करावयाची असतात. कोणताही विद्यार्थी संस्कृत भाषेमध्ये अगदी सहजरित्या आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो याचा आम्हाला प्रचंड असा अनुभव आहे. कारण एन केन माध्यमाने विद्यार्थ्याने आउट ऑफ मार्क्स मिळवणं आपल्या आई वडिलांचं, आपल्या शाळेतील ट्युशन क्लासेसच्या गुरुजनांचं स्वप्न साकार करणं हे कर्तव्य आपल्या उराशी बाळगून अतिशय प्रामाणिकरित्या त्यानं अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपल्याला महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमात आणखी एक पाहावयाचा आहे, तो म्हणजे नळाचं न आणि बाणाचं न केव्हा वापरणं आवश्यक आहे. देव अकारांत पुल्लिंग शब्द आहे, त्याची तृतीय एकवचन आणि षष्ठी बहुवचन देवेन देवाना देवानाम. म्हणजे ऍक्च्युली तृतीय एकवचन, षष्ठी बहुवचन आणि प्रथमा द्वितीया बहुवचन कशाचं, नपुंसकलिंग शब्द असेल तर. देव शब्दाप्रमाणे चालणारा नेत्र शब्द आहे, पण देवेन नेत्रेन न बाणाचा आहे. ज्यावेळेस एखाद्या शब्दामध्ये र ऋ श येतं आणि त्या र ऋ शच्या पुढे जर आपल्याला क वर्ग, प वर्ग, य व ह किंवा कोणताही स्वर जर आला तर त्या ठिकाणी नळाचं न लिहिता बाणाचं न लिहिणं अपेक्षित आहे. कसं, एक शब्द आहे उदाहरणार्थ राम. आता राम मध्ये काय आहे, हलंत र महत्वाचं आहे आणि त्यापुढं काय आलेलं आहे, आ हा स्वर सोडून द्या, पुढं आलेला आहे म, राम. मग त्या हलंत म ला महत्व आहे. मग त्या हलंत म कुठं आलं तर प वर्गात आलं, प फ ब भ म. मग त्याच्या पुढं काय आलेलं आहे, राम अ आलेला आहे. मग अ हा स्वर आहे, कोणताही स्वर, या उद्देशानं त्या ठिकाणी नळाच्या न ऐवजी बाणाचा न लिहिला पाहिजे. रामेन रामानाम. र ऋ च्या पुढे च वर्ग, ट वर्ग, त वर्ग किंवा ल श स जर आलं तर नळाचा न जशास तसा लिहितात. र ज क, हलंत र च्या पुढं काय आलं, ज महत्वाचं आहे, ते ज आहे च वर्गात. मग इथं बाणाचं न वापरता नळाचं न वापरलं जातं. या संदर्भात काही उदाहरणं आहेत. वराह, हलंत र च्या पुढं ह आलेला आहे, ते ह कुठं येतंय तर वरच्या कोष्टकात आहे, य व ह. म्हणून वराहेन वराहा नाम असं वापरणं आवश्यक आहे. तारा, हलंत र च्या पुढं आ आलं, आ हा स्वर आहे, वरच्या कोष्टकात आल्यामुळं तारा नाम. आता हा शब्द स्त्रीलिंग असल्या कारणास्तव तृतीय एकवचनामध्ये न चा काही संबंध नाहीये म्हणून तिथं डॅश केलेला आहे. पुढे अमर्त्य, महत्वाचं आलं र, र च्या पुढं काय आहे, हलंत त आहे. मग त कुठं आहे तर खालच्या कोष्टकात येतं, म्हणून त्या ठिकाणी अमर्तेन किंवा अमर्त्या नाम हे आपणाला नळाचं न वापरावं लागेल. एकंदरीत
हा व्हिडिओ आपल्याला कळाला असेल तरी संस्कृत या या संदर्भात किंवा आणखी कुठल्याही संदर्भामध्ये संस्कृतचे काही अडीअडचणी प्रश्न असतील तर आपण आम्हाला आवर्जून संपर्क करू शकता. ऑफलाईन ऑनलाईन ट्युशन क्लासेस चालवतो आम्ही आणि जर अडीअडचणी प्रश्न विचारायचे असतील तर एनी टाईम वेलकम. स्टेट बोर्ड आणि CBSEच्या बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असा या ठिकाणी हा व्हिडिओ ठरणार आहे. एक उदाहरण सांगावंसं वाटतं. वृक्ष, वच्या खालून रू आलं, रू महत्वाचं आहे. त्याच्या पुढं काय आलं, क्ष. त्या क्ष मध्ये काय, हलंत क, हलंत श आणि अ. मग ते रू निघून गेलं, ते महत्वाचं नाही, कारण पुढं षटकोनाचं श येतंय. मग ते शच्या पुढं काय आलेलं आहे, अ आलेलं आहे, म्हणून तिथं वरच्या कोष्टकात आलं ते, म्हणून न बाणाचं लिहायचंय. ओके, चला. मोबाईल नंबर 98 220 95 760.